गोगलगाय चिमणीच्या मुलाच्या लग्नाला जाण्यासाठी घरातून निघाली. पण ती पोहोचली तेव्हा लग्न तर सोडाच, चिमणीच्या नातवाचं नामकरणही सुरू झालं होतं. असं काय झालं? चला तर मग पाहूया ही सुंदर गोष्ट, जिचं नाव आहे लग्नाला निघाली आणि पोहोचली नातवाच्या नामकरणाला. एका सुंदर जंगलात चिऊ चिमणी आणि गोगी गोगलगाय या दोन खूप चांगल्या मैत्रिणी राहत होत्या. दोघींची मैत्री खूप जुनी होती, पण दोघींमध्ये एक मोठा फरक होता. चिऊ चिमणी आकाशात भर्रकन उडायची आणि गोगी गोगलगाय ती अगदी हळूहळू चालायची. एक दिवस चिऊ खूप आनंदाने गोगीकडे आली. ती म्हणाली, गोगी, माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे, तू नक्की यायचं हं. गोगी खूप खुश झाली. ती म्हणाली, अगं चिऊ, तुझ्या मुलाच्या लग्नाला मी नक्की येणार, काहीही झालं तरी येणार. चिऊने तिला लग्नाची तारीख सांगितली. लग्नाला अजून 10 दिवस बाकी होते. गोगीने विचार केला, 10 दिवस आहेत म्हणजे भरपूर वेळ आहे. मी लग्नाच्या दिवशी सकाळी निघाले तरी आरामात पोहोचेन. आणि ती निवांत राहिली. शेवटी लग्नाचा दिवस आला. चिऊच्या घरात लगबग सुरू झाली. पाहुणे आले. सगळीकडे फुलांची सजावट झाली. ढोल ताशे वाजू लागले. पण गोगी कुठेच दिसत नव्हती. चिऊला काळजी वाटली. ती म्हणाली, माझी मैत्रीण अजून आली नाही. तिकडे गोगी सकाळी उठली. तिने आपली छोटीशी पिशवी घेतली आणि चिऊच्या घराकडे निघाली. पण तिची चाल, एक पाऊल, मग थोडा आराम, पुन्हा एक पाऊल, मग थोडा आराम. रस्त्यात तिला एक सुंदर फूल दिसलं. ती थांबली. मग एका छोट्या तलावाजवळ पोहोचली. तिथे थोडा वेळ बसली. मग पुन्हा चालायला सुरुवात केली. असं करता करता एक दिवस गेला, मग दुसरा दिवस, मग तिसरा. आणि गोगी मात्र हळूहळू पुढे जात राहिली. तिकडे चिऊच्या मुलाचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. काही दिवसांनी चिऊला एक गोंडस नातू झाला. सगळं जंगल आनंदात होतं. चिऊने नातवाच्या नामकरण सोहळ्याची तयारी सुरू केली. आणि त्याच दिवशी गोगी शेवटी चिऊच्या घराजवळ पोहोचली. ती आनंदाने म्हणाली, चिऊ, मी आले तुझ्या मुलाच्या लग्नाला. चिऊ बाहेर आली. तिने गोगीकडे पाहिलं आणि हसू लागली. गोगीने विचारलं, काय झालं? सगळे इतके का हसत आहेत? चिऊ म्हणाली, अगं गोगी, माझ्या मुलाचं लग्न तर कित्येक दिवसांपूर्वीच झालं. गोगीचे डोळे मोठे झाले. काय? चिऊ हसत म्हणाली, आणि आज माझ्या नातवाचा नामकरण सोहळा आहे. गोगीने डोक्यावर हात ठेवला. अरे देवा, मी लग्नाला निघाले आणि नामकरणाला पोचले. सगळे प्राणी मोठ्याने हसू लागले. पण चिऊने आपल्या मैत्रिणीला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, उशिरा आलीस तरी आलीस ना, माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. गोगी हसून म्हणाली, पुढच्या वेळी तू मला कार्यक्रमाच्या 1 वर्ष आधीच बोलाव. सगळे पुन्हा हसू लागले. त्या दिवसापासून गोगीने एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली, महत्वाच्या कामासाठी वेळेवर निघणं खूप गरजेचं आहे. तात्पर्य काम कितीही छोटं किंवा मोठं असो, योग्य नियोजन आणि वेळेचं भान ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि हो, मैत्री खरी असेल तर उशीर झाला तरी मित्र साथ सोडत नाही. मित्रांनो, गोगीने लग्नाला जाण्यासाठी किती दिवस आधी निघायला हवं होतं? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा. अशाच मजेदार आणि सुंदर गोष्टींसाठी लिटल वंडर्स 07 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.